जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. कालच्या भागात आपण बघितले शिवनेरी गडावर जिजाबाईंचा नित्यक्रम आणि त्यांनी एकाची शिक्षा माफ केलेली. सगळं काही सुरळीत असताना बातमी येते की त्यांच्या जहागिरीवर गाढवांचा नांगर फिरवला गेलाय. ते ऐकून त्यांना खूप दुःख होते. तोच दुसरी बातमी गडावर येते. लखुजीराव आणि त्यांच्या 3 मुलांचा सुलतानाने खून घडवून आणलेली. या बातमीनंतर जिजाबाई पार खचूनच जातात. आता बघूया पुढे. लखुजीरावांच्या खुनाच्या बातमीने खचलेल्या जिजाबाई त्या आघातातून लवकर उठू शकल्या नाहीत. रात्री अपरात्री त्या दचकून जाग्या होत. सारे अंग घामाने डबडबून जाई. घरात चुकून भांड्याचा आवाज झाला तरी त्यांना कापरा सुटेल. सज्जातून दिसणाऱ्या लेण्याद्रीकडे पाहत त्या बसून असत. कुणी बोलायला गेले तर डोळ्यांना पाझर सुटे. बोलणाऱ्याला शब्द सुचत नसत. जिजाबाईंचे मन रमविण्याचे लक्ष्मीबाईंचे सारे प्रयत्न थकले. एक दिवस लक्ष्मीबाई म्हणाल्या, राणीसाहेब, हे चालवलंय काय? जे झालं त्याचं मला वाईट का वाटत नाही? साऱ्यांनाच त्याचं दुःख आहे. आपली काळजी वाटत नाही, पण त्या पोराची वाटते. निदान पोटातल्या बाळाकडे तरी लक्ष द्या. या त्रासाचा परिणाम बाळावर झाल्याखेरीज राहील का? जिजाबाईंचे सारे अंग भीतीने शहारून गेले. पितृवियोगाच्या आघातात त्या मुलाला विसरून गेल्या होत्या. जिजाबाई म्हणाल्या, नका लक्ष्मीबाई, असं बोलू नका. हे पहा, पुसले डोळे. पुन्हा मी रडायची नाही. माझं दुःख माझ्या बरोबर, त्याचा भार दुसऱ्याला कशाला? खरं? अगदी शिवाई शपथ. तुम्ही म्हणाल तशी वागेन मी. काळजी करू नका. सुटली. त्या दिवसापासून जिजाबाई परत वाड्यावर वावरू लागल्या. 9 महिने संपले. लक्ष्मीबाईंना दिवसाला एक गोष्ट सुचत होती. विश्वासरावांनी देवाला अभिषेक चालू ठेवले होते. अनुष्ठानाला ब्राह्मण बसले होते. जाणत्या दासी जिजाऊंच्या सेवेला होत्या. अनुभवी चांगल्या हातगुणाच्या सुईणी व निष्णात वैद्य गडावर हजर होते. बाळंत घरात चुना दिल्याने लखलखीत दिसणाऱ्या भिंतीवर स्वस्तिके काढली होती. छतावर मोत्यांच्या झालरी शोभत होत्या. खोली अंधारी भासू नये म्हणून रौप्य समया तेवत होत्या. ताज्या पाण्याने सुवर्ण कलश मंचकावर चकाकत होते. वास्तूला बाधा असू नये म्हणून सर्वत्र पांढरी मोहरी फेकण्यात आली होती. उंची उदाचा वास आसमंतात दरवळत होता. नवीन जीवाची प्रतीक्षा करण्यात साऱ्या गडाचे जीव गुंतले होते. 2 प्रहराचा सूर्य कलला होता. गार वाऱ्याची सुरुवात झाली होती. विश्वासराव, गोमाजी नाईक, वैद्यराज ही सर्व मंडळी सदरेत पान जमवीत बसली होती. पानाला चुना लावीत नाईक विश्वासरावांना म्हणाले, सरकार आज बोलत नाही. काय बोलू गोमाजी पंत? मासाहेबांनी मागे एकाची कडेलोटाची शिक्षा रद्द केली होती, आठवतं? हो, मासाहेबांचं मन हळवच आहे. ते खरं, पण दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. तक्रारी येत आहेत. चालू वर्षी जर पाऊस वेळेवर आला नाही तर पुढचं वर्ष कठीणच दिसतं. मी बोलू? शास्त्रीबुवांनी विचारले. बोला ना. मला पुढची वर्ष ठीक दिसत नाहीत. ग्रहांवरून स्पष्ट दुष्काळ दिसतो. चांगलं सांगितलंत. ह्या असल्या भविष्यकथनापेक्षा राणीसाहेबांच्या बद्दल काही चांगलं सांगा ना. त्याची काळजी सोडा, मी निश्चित आहे, शास्त्री म्हणाले. आजच नाडी पाहिली. फार वेळ लागायचा नाही आता. कोणत्याही क्षणी वैद्यांनी पुस्ती जोडली. त्याच वेळी सदरेच्या पायऱ्या चढून दासी आली. अदबीने म्हणाली, सरकार, राणीसाहेबांच्या पोटात दुखाया लागलंय म्हणून आईसाहेबांनी सांगितलंय. अंदाज चुकायचा नाही, वैद्यराज पुटपुटले. मीही तेच म्हणत होतो. शास्त्र्यांनी समाधानाचा निश्वास सोडला. सारे गडबडीने उठले.
उठून काहीही उपयोग नाही हे ध्यानी आल्यावर पुन्हा सारे बसले. वेळ मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. प्रहर उलटले, संध्याकाळ झाली, दिवे लागण्याची वेळ झाली, तरी काही वार्ता आली नाही. उलटणाऱ्या क्षणाबरोबर चिंता दिसत होती. ती सुईणीची, दासींची धावपळ. नारोपंत तर देवीच्या मंदिराकडे केव्हाच गेले होते. दिवे लागण झाली. रात्र वाढत होती. चिंताग्रस्त विश्वासराव सदरेत येरझाऱ्या घालीत होते. पलोते वाऱ्याने फरफरत होते. भिंतीवर सावल्या खेळत होत्या. काय बोलावे हे कुणालाच समजत नव्हते. आणि दासी धावत आली. आनंद चेहऱ्यावर ओसंडत होता. ती म्हणाली, सरकार, मुलगा झाला. विश्वासरावांना आनंद लपविणे कठीण गेले. त्यांनी कमरेचा कसा काढून दासीच्या अंगावर फिरकवला. शास्त्रीबुवा घटका पळे मोजीत पुत्रजन्माच्या वेळेची नोंद करण्यात गुंतले. विश्वासराव म्हणाले, देवीची कृपा. विश्वासरावांना एकदम नारोपंत आठवले. त्यांना कळविण्यासाठी विश्वासरावांनी नोकर पाठवून दिला. बाळ बाळंतीणीला सुवासिनींनी कढत पाण्याने न्हाऊ घातले. वेदमूर्तींनी बाळाला आशीर्वाद दिले. स्वस्ती वाचन झाले. दासी सुईणीच्या मुखांवर समाधान होते. अमाप मायेने आणि श्रद्धेने त्या जिजाबाईंना जपत होत्या. शास्त्रीबुवांना घेऊन विश्वासराव जिजाबाईंच्याकडे गेले. बाळावरून सुवर्ण मोहरांचा शतका केला. जिजाऊंना विश्वासराव म्हणाले, राणीसाहेब, शास्त्री आलेत. जिजाऊंनी झोपल्या जागेवरून कष्टाने नमस्कार केला. शास्त्र्यांच्यासाठी मृगाजीन घातले होते. आशीर्वाद पुटपुटत शास्त्री आसनावर बसले. चांदीचा पाट समोर ठेवला गेला. दोन्ही बाजूंना समया प्रज्वलित करण्यात आल्या. शास्त्र्यांनी पंचांग उघडले. बाळंत घराच्या दाराशी मुलाचे भाकीत ऐकायला सारे आतुरतेने गोळा झाले होते. शब्द श्रवणी पडू लागले. श्री गणेशाय नमः, शुभम भवतु. शास्त्रीबुवांनी बोटे मोजली. घटका पळांचे गणित मांडले. कुंडलीची घरे ग्रह भरू लागले. कुंडली मांडून होताच शास्त्रीबुवांनी जिजाबाईंच्याकडे पाहिले. जिजाबाई म्हणाल्या, शास्त्रीबुवा, संकोच न करता सारं स्पष्टपणे सांगा. या पोराच्या वेळी दिवस गेले आणि घरादाराचा थारा उडाला. कुणाचा मेळ कुणाला राहिला नाही. रक्ताच्या नात्यांनी वैर पत्करलं. जहागिरीवर गाढवाचा नांगर फिरला. आजोबांचं छत्र गमावलं. आज या मितीला या पोराचे वडील शत्रू मागे धावतायत. याचा थोरला भाऊ लहान, त्याचीही या वणवणीतून सुटका नाही. साऱ्या मुलुकाची अन्नान्न दशा झालेली आहे आणि परमुलकात, पर ठिकाणी ना माहेरी ना सासरी आज मी याला जन्म देत आहे. पोटात असता ही तरा आता याच्या पायगुणानं आणखी काय धिंडवडे निघणार आहेत तेवढं सांगून टाका. ते ऐकून साऱ्यांची मने व्यथित झाली. पण शास्त्रीबुवांच्या चेहऱ्यावर सुरकुती हलली नाही. हसरा चेहरा गंभीर बनला नाही. ते त्याच स्मितवदनाने म्हणाले, राणीसाहेब, असं अभद्र मनात आणू नका. अशुभाचा मनाला स्पर्शही होऊ देऊ नका. दुर्भाग्य संपलं, भाग्य उजाडलं, प्रत्यक्ष सूर्यपोटी आला आहे. जिजाबाई खिन्नपणाने हसल्या. त्या म्हणाल्या, मुलाची कुंडली मांडताना प्रत्येक शास्त्री हेच सांगतो. शास्त्री गंभीर झाले. ते निश्चल खणखणीत आवाजात बोलते झाले, राणीसाहेब, अविश्वास धरू नका. आजवर या शास्त्रांचं भाकीत खोटं ठरलं नाही. द्रव्यलोभानं नव्हे, पण ज्ञानाच्या अनुभवानं, आत्मविश्वासानं मी हे भाकीत केलं आहे. ते कालत्रयी चुकणार नाही. हे मूल जन्मांतरीचे पांग फेडील. राणीसाहेब, पापाचा भार वाढला असता, धरित्री त्रस्त झाली असता, देवकी वसुदेव कंसाच्या बंदीशाळेत असतानाच श्रीकृष्ण जन्माला आला, हे कृपा करून विसरू नका. आपल्या तोंडात साखर पडो, जिजाबाई समाधानाने बोलल्या. त्यांची नजर कुशीतल्या बाळाकडे गेली.
मुठी चोखीत ते शांतपणे झोपी गेले होते.